हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या 7व्या टप्प्यातील आज मतदान। 8 राज्यांमधील 57 जागांसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार। 7व्या टप्प्यामध्ये मोदी, आर.के. सिंह आणि अनुराग ठाकूरांसह 5 केंद्रीय मंत्री रिंगणात, तर कंगना राणावत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद यांची प्रतिष्ठा पणाला। हिमाचलमध्ये जेपी नड्डा, गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्याकडून मतदान, तर पंजाबमध्ये राघव चड्डांनी बजावला मतदानाचा हक्क। लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज TV9 मराठीवर संध्याकाळी 5 वाजल्यापासून। एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400 पारचा दावा। काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय। पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसचा पळ, शहांची टीका। एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य, पटोलेंची माहिती। एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त, तर काँग्रेसनं एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं, गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। पुणे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक। शिवानी अग्रवालची आज चौकशी होणार। आईचं ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीचं दाखवल्याचा पोलिसांना संशय। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्यायमंडळाकडून परवानगी। आज 2 तास चौकशी करण्याची पुणे पोलिसांना परवानगी। विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं। जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता। मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस। आज 534 फेऱ्या रद्द, लोकल उशिरानं सुरू। प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना। लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या 3 दिवस आधी पुण्यातील इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराजय होईल। महायुतीचे 45 उमेदवार निवडून येतील, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। 4 जूनचा निकाल सकारात्मक येईल, आतापर्यंत न पाहिलेल्या गोष्टी यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिल्या, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। वडेट्टीवारांनी 4 जूननंतर भाजपवासी होण्याची तयारी करावी, भाजप नेते नितेश राणेंचं वक्तव्य, तर बुडत्या जहाजामध्ये कोण जाणार, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। विठ्ठल मंदिरातील तळघरामध्ये 15व्या शतकातील विष्णूच्या 2 तर महिषासूर मर्दिनीची 1 मूर्ती सापडली, तसंच पुरातन पादुका, जुनी नाणीही सापडल्याची पुरातत्व विभागाची माहिती। राज्यातील धरणांनी तळ गाठला, फक्त 22% पाणीसाठा शिल्लक। छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये सर्वात कमी पाणीसाठा, जलसंपदा विभागाची माहिती। छगन भुजबळ कोणत्या वाटेवर, याबाबत संभ्रम। भुजबळांच्या वक्तव्यांमुळे महायुतीला त्रास, भुजबळांनी भूमिका स्पष्ट करावी, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची मागणी। मी नाराज नाही, लोकसभा नाकारली तर राज्यसभेचं काय घेऊन बसलात, पत्रकारांच्या प्रश्नावर छगन भुजबळांचं उत्तर। भुजबळांच्या राज्यसभेचं काय घेऊन बसला, तर 4 तारखेच्या निकालानंतर सरकारच राहणार नाही, नाना पटोलेंचा टोला। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर, बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिंमत लागते, ट्विट करत उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। गाढवाचं लग्नमधील गंगी म्हणजेच अभिनेत्री प्रभा शिवणेकर काळाच्या पडद्याआड। पुण्यामध्ये उपचारादरम्यान 81 वर्षीय प्रभा शिवणेकर यांचं निधन। उष्णतेच्या तीव्र लाटेनं दिल्ली होरपळली, नवी दिल्लीमध्ये उष्माघाताचे 41 बळी, मृतांमध्ये 25 निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।